मुलांनो, तुमचं स्वागत आहे एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड या चॅनलमध्ये. या व्हिडिओत जंगलाचं देणं या इयत्ता 10वीच्या पाठावरील प्रश्नोत्तरे आपण सोडवणार आहोत. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण कोणी कोणास म्हटले हे सोडवलं होतं. प्रथम पाहूया या धड्यावरील शब्दार्थ. चिंचोळ्या क्रमाने निमुळता होत गेलेला. आगमन येणे, ओहोटी, सुक्ती, सहचर्य, मैत्री, तीक्ष्ण, तीव्र, गूढता, गुप्त, नांदणारे, राहणारे, अलौकिक, अपूर्व, विलक्षण, असामान्य, डेरेदार, डेऱ्यासारखा, रांजण आकार असलेला, रांजणाचा आकार असलेला, रांजण मतलब पॉट. कूजन, किलबिल, कूजन, किलबिल, चिर्पिंग ऑफ बर्ड्स. सवत, नवऱ्याची दुसरी बायको. संमती, होकार. कंगोरा, काठ, कोर किंवा कंगणी. दांडे, दांडी, समुद्रात गेलेली जमिनीची अरुंद पट्टी. सावज, शिकार किंवा श्वापद. अद्भुत, आश्चर्यकारक, अपूर्व. गुलजार, सुंदर, रमणीय. शाश्वत म्हणजे कायमचे टिकणारे. पानोळा, भरगच्च पाणी. कुचित, बहार. निनादित म्हणजे मोठा आवाज करीत. मितव्ययी, काटकसरीने खर्च करणारा. आता पाहूया या पाठातील वाक्प्रचार. देहभान हरपणे म्हणजे स्वतःला विसरून जाणे. अवलोकन करणे, निरीक्षण करणे किंवा बारकाईने पाहणे. आता आपण या पाठातील काही टिपा पाहूया. तेलमुंडे, झाडावर चढणारा एक प्रकारचा मासा. मँग्रोव्ह, खाजणीचे जंगल, खाडीच्या किनाऱ्यावर व पाण्यात असणारे खारफुटीचे जंगल. उदमांजर, मासे खाणारा प्राणी. ऋग्वेद, 4 वेदांपैकी पहिला वेद. हरोळ्या, पक्ष्यांची एक जात. मोहाचे रान, मध्य प्रदेशात काही ठिकाणी आढळणारे रान. आदिवासींचे जीवन या रानाशी अधिक निगडीत असते. आता पाहूया काही प्रश्नोत्तरे. खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एका वाक्यात लिहा. पहिला प्रश्न आहे, कालवा मिटताना कसा आवाज होतो? उत्तर, कालवा मिटताना चुटचुट असा आवाज होतो. प्रश्न दुसरा, सागर सीमेवरच्या पक्ष्यांच्या अभ्यासाकरिता लेखक कोठे गेला होता? उत्तर, सागर सीमेवरच्या पक्ष्यांच्या अभ्यासाकरिता लेखक दिवेआगर नजीकच्या कुडेगावला गेला होता. प्रश्न तिसरा, लेखकाच्या सोबत कोण होता? उत्तर, लेखकाच्या सोबत गावातला हुडीवाला धर्मा जानू पाटील होता. प्रश्न चौथा, त्यांचा प्रवास कोणत्या खाडीतून चालला होता? उत्तर, त्यांचा प्रवास हरिवत या खाडीतून चालला होता. प्रश्न पाचवा, खाजणीच्या जंगलात कोणकोणती झाडे होती? उत्तर, खाजणीच्या जंगलात कांदळ, टिवर व बांजळाची झाडे होती. प्रश्न सहावा, झाडावर चढणाऱ्या माशाचे नाव काय? उत्तर, झाडावर चढणाऱ्या माशाचे नाव डेमका मासा. प्रश्न सातवा, ऋग्वेदात पक्ष्याच्या घरट्यातील पिलांना कशाची उपमा दिली आहे? उत्तर, ऋग्वेदात पक्ष्यांच्या घरट्यातील पिलांना धनाची उपमा दिली आहे. मुलांनो, जर तुम्हाला एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड हा चॅनल आणि त्यातील कंटेंट आवडला असेल तर जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि आम्हाला सपोर्ट करा. प्रश्न आठवा, समुद्र विंचवाचे घर कसे दिसते? उत्तर, समुद्र विंचवाचे घर वारुळासारखे दिसते. प्रश्न नववा, समुद्र विंचवाला इंग्रजीत काय म्हणतात? उत्तर, समुद्र विंचवाला इंग्रजीत किंग क्रॅब असे म्हणतात. हरोळ्या. प्रश्न 10वा, हरोळ्या थव्याथव्यांनी कोठे जमू लागतात? उत्तर,
हरोळ्या थव्या थव्यांनी मोहाच्या झाडावर जमू लागतात. प्रश्न 11. हरोळ्या सूर्योदयापूर्वी काय करायला जातात? उत्तर. हरोळ्या सूर्योदयापूर्वी जंगलातील खारी माती खायला जातात. 12वा प्रश्न आहे. रात्री जंगलातील मोहफुलांचा गोड चारा खाण्यासाठी कोण जमू लागतात? उत्तर. रात्री जंगलातील मोहफुलांचा गोड चारा खाण्यासाठी सांबर, चितळ, भेकर आणि कोठरी ही हरणं जमू लागतात. 13वा प्रश्न. कोणती रानबदकं पोखरीत घरटी करून त्यात अंडी घालतात? उत्तर. अडई व वणकी ही रानबदकं पोखरीत घरटी करून त्यात अंडी घालतात. आता पाहूया मोठे प्रश्न, लार्ज क्वेश्चन्स. खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 3 ते 4 वाक्यात लिहा. प्रश्न पहिला. खाडीकाठच्या जंगलाचे वर्णन लेखकाने कसे केले आहे? उत्तर. खाडीकाठच्या जंगलावर हळूहळू तांबडं फुटलं. या जंगलाला एक आगळं वेगळं गूढ सौंदर्य प्राप्त झालं. बाजूला हिरव्या डोंगराच्या रांगा, 2 डोंगरातून वाहत समुद्राला मिळालेली हरिवत नदी, समुद्राच्या पोटात गेलेले दांडे, त्यामुळे निर्माण झालेली खाडी अन खाडीकाठची जंगलं, त्या पलीकडं अफाट समुद्र, असे खाडीकाठच्या जंगलाचे वर्णन लेखकाने केले आहे. प्रश्न दुसरा. ऊद मांजराविषयी लेखक काय सांगतात? उत्तर. ऊद मांजरी पाण्यालगत जमिनीच्या दिशेनं लांबवर बिळ करते अन त्यात 2-3 पिल्लांना जन्म देते. अशा पिल्लांना धबाड म्हणतात. धबाड म्हणजे धन. ऋग्वेदात पण पक्ष्यांच्या घरट्यातील पिल्लांना धनाचीच उपमा दिली आहे. प्रश्न तिसरा. लेखकाने खाजणीच्या जंगलाचे वर्णन कसे केले आहे? उत्तर. खाडीकाठच्या जंगलाला मँग्रोव्ह म्हणजे खाजणीचं जंगल म्हणतात. या जंगलाला एक आगळं वेगळं गूढ सौंदर्य प्राप्त झालेलं असतं. या जंगलात कांदळ, टिवर, पांजळ नावाची झाडे आढळतात. भरती ओहोटीचं पाणी या जंगलात भरत ओसरत असल्यामुळे त्यास भरती ओहोटीचं जंगल किंवा टायडल फॉरेस्ट असंही म्हटलं जातं. पाणी व जंगलाचं हे सुंदर साहचर्य क्वचितच कुठे पाहायला मिळतं. झाडांच्या मुळाची टोके पाण्यावर आलेल्या तीक्ष्ण खिळ्यांसारखी दिसतात. प्रश्न चौथा. समुद्र विंचवाची घरे कशी असतात? उत्तर. समुद्र विंचवाची घरे बाहेरून वारुळासारखी दिसतात. आत नर व मादी राहते. ते मातीच्या ओल्या गोळ्यांनी घर बांधतात. जमिनीवर 1-2 हात उंच असलेले हे घरटे खाली 9 ते 10 हात खोल असतं. मादी घरट्यात अंडी घालते व तिथंच पिल्लं होतात. प्रश्न 5वा. सूर्यास्ताबरोबरचे वातावरण व त्यामुळे निर्माण झालेली लेखकाची भावावस्था याचं वर्णन करा. उत्तर. सूर्यास्ताबरोबर तिथल्या वातावरणात विलक्षण गूढता निर्माण झाली. पाण्यावरची ती विलक्षण शांतता आणि अद्भुत वृक्षांचा तो मेळावा, तिथे नांदणारे रहस्यमयी जीवन, पाण्याचा रंग एखाद्या गुलजार पाख्याच्या पंखासारखा बहुरंगी, हे सगळं वातावरण पाहून लेखक देहभान हरपून गेला. जमेल तेवढं तो अवलोकन करीत होता. त्याला वाटत होतं की हे अलौकिक सौंदर्य पुन्हा कधी दिसणार नाही. प्रश्न 6वा. मोहाच्या फुलाचे वर्णन लेखकाने कसे केले आहे? उत्तर. मोहाची फुलं कुचित येऊ लागली की जिकडे तिकडे मोयान गंध सुटतो. रोज जमिनीवर फुलांचा सडा पडू लागतो. फुलं वेचायला आदिवासी स्त्रिया येतात.
रात्री जंगलातील हरणं फुलांचा गोड चारा खायला जमू लागतात. मोहा फुलला की त्याचं आगळंच रूप अनुभवाला येतं. प्रश्न 7. वन विभागात नोकरी मिळणे हे लेखक भाग्याचे लक्षण का समजतो? उत्तर. ग्रंथात आढळून येणार नाही असं ज्ञान लेखकाला जंगलातून प्राप्त झालं आहे. गुरुजनांकडून शिकता येणार नाही ते वृक्ष व दगडांनी त्यांना शिकवलं. वृक्षाइतका धर्मात्मा दुसरा कोणी नाही असे त्यांचे मत. त्यांच्यापासून लेखकाला देवाचं अस्तित्व जाणवलं. मितव्ययी म्हणजे काय ते जंगलापासून लेखकाला शिकायला मिळालं. म्हणूनच वन विभागात नोकरी मिळणे हे लेखक भाग्याचे लक्षण समजतो. स्टुडंट्स लाईक, शेअर अँड सपोर्ट आवर चॅनल. आता पाहूया शेवटचा प्रश्न. प्रश्न 8. मुलांना विचारी बनवायला हवे असेल तर काय करावे लागेल असे लेखक म्हणतो? उत्तर. मुलांना विचारी बनवायला हवं असल्यास त्यांना जंगलात व पर्वतावर न्यायला पाहिजे. तिथल्या हिरवळीवर त्यांना स्वैरपणे भटकू द्यायला पाहिजे. पर्वतावरील वाऱ्याच्या प्रत्येक झुळुकेबरोबर मुलातील पवित्र भावना जागृत होतील असा प्रयत्न करायला हवा. आपल्या भावनातील पावित्र्य जाणायला त्यांना तशी दृष्टी द्यायला हवी. मुलांनो, विद्यार्थ्यांनो, जर तुम्हाला एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड या चॅनलमधलं कंटेंट आवडल्यास जरूर सबस्क्राईब करा एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड. जर तुम्हाला काही डिफिकल्टीज असलं, अर्थ, एक्सप्लेनेशन काहीही हवे असले कोणत्याही सब्जेक्टमधील तर मला जरूर कमेंट करून तसं कळवा. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. टू like, share and subscribe for more such videos. धन्यवाद.